ओके, ठीक आहे. अच्छा, सर आपण मला जरा थोडंसं 2 गोष्टी तुमच्याशी आधी बोलते. मग मी मुलांना काही क्वेशन्स विचारेल, मग हा मुलांना आपण फ्री करू शकतो. सर मला सांगा, मुलांना ऑनलाईन क्लास दाखवण्यासाठी तसं मी तुमच्या स्कूलला जे आहे ते आय थिंक सुरुवातीला जुलै महिन्यामध्ये ज्यावेळी आपण क्लास चालू केलेली, काही 1-2 वेळा मी माझ्या क्लासमध्ये हो त्यांना बघितलेलं. पण दिवाळीनंतर तर कधी दिसले नाहीत हो. ते. तर मला सांगा, ते दिवाळीच्या आधी ज्यावेळी तुम्ही जॉइन करायचा, त्यावेळी कशावरून जॉइन करायची मुलं ऑनलाईन क्लास आपला? आपल्याकडे मोठा पॅनल आहे. तर त्या पॅनलवरती आपण चालू करतो. टीव्ही आहे मोठा. तर त्याच्यावर चालू करतो आणि मोठा टीव्ही ॲक्च्युअली आहे. आमच्याकडे जो रेंज प्रॉब्लेम आहे मोठा टीव्ही आहे आणि रेंजचा प्रॉब्लेम आहे अच्छा. आपल्याकडे. त्यामुळं मोबाईलवरून हॉटस्पॉट दिला जातो आणि मग सुरू करतो. तर मोबाईल थोडा वरती ठेवावा लागतो आणि मग हॉटस्पॉट द्यावं लागतं असं. तेव्हा ते चालतो टीव्ही. काही बऱ्याच वेळा सटकून जातं, अच्छा. असं होतं प्रॉब्लेम. हं, हं. सर मोबाईलचं तुमचं कोणतं प्लॅन आहे पण मग मोबाईलचं इंटरनेट पण तर संपत असेल. हे जिओचं 5G आहे का अनलिमिटेड? हा जिओ पकडत नाही ना, रेंज नाही येत. जिओ 5G ची रेंज नाही राहत. अच्छा, अच्छा. ओके. जिओ 5G ची रेंज नाहीये तिथे. सर हं. आपल्याकडे किती टीव्ही आहेत की एकच आहे? नाही, सध्या 4 टीव्ही आहेत. त्याच्यातला एक नादुरुस्त आहे. अपील हं. केलेली आहे तशी दुरुस्तीसाठी, परंतु काय दुरुस्तीसाठी अजून आलेलं नाही कोणी. आणि 2 जे बरं. आहेत ते आता आलेले आहेत, ते 9वी-10वीच्या वर्गात लावले आहेत. अच्छा. सर मग हे हं. शासनातर्फे काहीतरी BSNLचं इंटरनेट पण तर सोडून मिळतंय. हो, हो. अर्ज केलेला आहे. त्या दिवशी त्यांचे कर्मचारी आले होते, सर्व्हे करून गेलेत आपल्याकडे. तर ते हं. लवकरच बसवणार आहेत BSNL कडून. अच्छा. बरं, बरं. सर म्हणजे दिवाळीच्या आधी ज्यावेळी मुलं जॉइन करत होती, त्यावेळी हे तुम्ही मोबाईलच्या हॉटस्पॉटने त्यांना कनेक्ट करवायचा. हो, हो. बरं, बरं. ठीक आहे, चालेल सर. हे जर इंटरनेटचा इश्यू सॉल्व्ह झाला ना, तर खूप बरं होईल सर. कारण हो, हो. बघा एक तर आपल्या ऑनलाईन क्लासेसची तुम्ही ॲज अ टीचर क्वालिटी बघू शकता. जरी तुमच्या शाळेमध्ये रेग्युलर शिक्षक असले, तरी पण समजा कोणता शिक्षक सुट्टीवर आहे किंवा कधी-कधी असं होतं, की शिक्षकांना खूप अर्जंट काही कामं आली आहेत आणि ते असं होतं ना कधी-कधी मुलांना स्वतःचा हो, अभ्यास हो. करायला सांगतात आणि स्वतः कामं करायला लागतात ते. अशा हो, वेळी हो, वगैरे हो. त्यांना आपले ऑनलाईन क्लासेस दाखवले किंवा आपले YouTubeवर सगळे रेकॉर्डिंग्स असतात. ते जरी त्यांना हं, हं. दाखवले, तर त्यांचा फायदा होईल मुलांना. तर हो, ही हो. एक ही गोष्ट होती. तर मी आता मुलांची बोलून घेते सर आधी, मग मुलांना हो, आपण हो. फ्री करूया. मग मी तुमच्याशी थोडं ओके, ओके. बोलेन. ओके, ठीक आहे. हां. 10वी चे मुलं कोण-कोण आहेत? हात वर करा जरा. ओके. अच्छा, मुलांनो आता तुम्ही मोबाईलपासून थोडे लांब आहात ना, तर तुम्हाला थोडं मोठं बोलावं लागेल, म्हणजे मोठ्याने बोलावं लागेल. मला तुमची आधी नावं सांगा. नावं सांगा मला आधी तुमची. एक-एक जण. अनंत बाबल्या कोकणे. अच्छा. बेटा तुझं काय नाव आहे? कोकणे. अच्छा सर, मी ना 1 मिनिटासाठी फक्त ना कॅमेरा ऑफ करते. मग कदाचित मला आवाज व्यवस्थित ऐकायला येईल किंवा तुम्हीच तुमच्या बाजूने कॅमेरा ऑफ करा हो. तुमचा. त्यांचा आवाज स्पष्ट येत नाहीये ऐकायला. हां. मुलांनो परत एकदा बोला बेटा. अनंत बाबल्या कोकणे. आणि अनंत. अच्छा आणि दुसरा? दुसरा आवाज नाही आला. अच्छा. ओके, ओके, ओके. मला सांगा मुलांनो, तुम्ही आधी ज्यावेळी दिवाळीच्या आधी थोडेफार व्हिडिओ बघितले असतील, तर किती बघितले असतील तरी साधारण 2-3 किती पाहिले असतील बेटा? की पाहिलेच नाहीयेत? 10-15. पाहिले नसतील तरी पाहिले म्हणा, काही हरकत नाही. 10-15 पाहिजे. बरं. हां?
मोठ्याने बोला. 10. 10. अच्छा. कुठल्या विषयाचे बघितलेले? विज्ञान, इंग्रजी, गणित आणि हिंदी. विज्ञान, इंग्रजी, गणित. अच्छा. तुम्ही मला ओळखता मुलांना? मला पाहिले तुम्ही यापूर्वी? एक दिवस अच्छा. मी काय तेव्हा. शिकवत होते? काय शिकवत होते मी? कोणता विषय शिकवत होते मी? कोणता टॉपिक, कोणता धडा शिकवत होते? आठवते थोडंफार? नाही आठवत. अच्छा, बरं, ठीक आहे, काही हरकत नाहीये. ठीक आहे, मला सांगा, तुम्हा दोघांना 10वी नंतर काय बनायचंय बेटा? कशात करिअर करायचंय? मला पोलीस बनायचं आहे. मला मेकॅनिकल इंजिनिअर. अच्छा. हा, दुसऱ्याला काय म्हणाला? काय करायचंय? मेकॅनिकल इंजिनिअर. मेकॅनिकल इंजिनियर. ओके, व्हेरी गुड. अच्छा सर, आता कॅमेरा ऑन करा, आपण बघूया आता तो स्टेबल झालंय का कनेक्शन. अच्छा, ठीक आहे, एकाच जागेला मोबाईल राहू द्या. मुलांना हवं तर शिफ्ट करू आपण, म्हणजे ते नेटवर्क फ्लक्च्युएट नाही होणार. हो अच्छा सर, कॅमेरा ना हो. परत ऑफ झाला. कॅमेरा ऑफ झाला परत. कॅमेरा. हा ओके. हा, आता चालू आहे, ठीक आहे. अच्छा, मला आता ना 9वीचे मुलं जे आहेत, 9वीचे जे पण स्टुडंट्स आलेत, ते पुढे या आणि आपली नावं सांगा मुलं. ही मुलं दोघं बसले, तुम्ही त्यांच्या तिकडे मागे बसला का? उभं राहिलं तरी त्यांना येऊ चालेल. द्या. हा, हा, चालेल चालेल, मागे आहेत जागा ते. चेंज केली. हा हा, थांबा 1 मिनिट. हा, नावं सांगा बेटा एक एक करून. मोहित मोहन वसावे. मोठ्याने मोठ्याने. मोहित मोहन वसावे. मोहित. आणि पहिल्याचं काय नाव होतं? आयुष. आयुष. बरं, ठीक आहे. अच्छा, आणि ह्या 2 मुली ज्या आहेत त्या आपण 9वीच्याच आहेत? 9वीच्याच आहेत. हा बेटा, नावं सांगा तुम्ही एक एक करून. दिव्या काशीनाथ चौधरी. अरे, सरांचा कसा मला एकदम स्पष्ट आवाज ऐकायला येतोय, एवढं हळू फक्त बोलल्यावर मला फक्त नाव कसं सांगा, ऐकायला येईल? पूर्ण नाव नका सांगू, फक्त नाव सांगा. दिव्या. आणि मोठ्याने सांगा. जोरात सांग. दिव्या. 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 हा, पुढे दुसरं. करीना. करीना. दरिया. अच्छा, ओके. अच्छा, मला आता तुम्ही एक करीना. एक जण सांगा, तुम्हाला 10वी नंतर तुम्हाला काय बनायचंय, कशात करिअर बनवायचंय? मला पोलीस बनायचं आहे. काय? मला पोलीस बनायचं आहे. अच्छा, ओके, पोलीस बनायचंय. अजून? एकाच कळलं मला, एकाला पोलीस बनायचंय, बाकीच्या तिघांचं नाही कळलं. मला प्रकल्प अधिकारी बनायचे आहे मॅडम. प्रकल्प अधिकारी. वा वा वा, खूप छान खूप छान. अजून गर्ल्सला काय बनायचंय? मुलींना काय बनायचंय? आय एस ऑफिसर. ओके, आणि नेक्स्ट दुसऱ्या मुलीला काय बनायचंय? आयपीएस बनायचंय. ओके, ग्रेट, खूप छान. अच्छा, मुलांनो, आता ना आपण काय करूया ना, तुमच्यासाठी अजून छान छान आपण उपक्रम राबवणार आहोत. ते कसे, कधी, काय काय होईल ते सरांना तर मी सांगेलच. तर तुम्ही फक्त तुमचं एकच काम असेल, जेव्हा सर तुम्हाला टीव्ही समोर बसवतील, आपले ऑनलाईन क्लासेस किंवा स्पेशल क्लास, कुठलं पण काहीही नवीन गोष्ट असली,
की तुम्ही जेवढं स्वतःहून इंटरेस्ट घेऊन लक्ष लावून ते कराल त्याचा तुम्हालाच फायदा होईल मुलांना पुढे. ही गोष्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, मी फक्त थोडीशी आठवण करून देते. आणि मी का सांगितलं, कारण तुमचे जे हे एवढे मोठे मोठे तुम्ही लक्ष ठेवलेत स्वतःच्या समोर, तुम्हाला कल्पना असेल त्याच्यासाठी अभ्यास पण चांगला करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल आणि त्याच्यासाठी जी लागेल ती हेल्प करण्यासाठी आम्ही रेडी आहे. पण करायचं मात्र तुम्हालाच आहे ना. अच्छा, तुम्ही थांबा जरा 2 मिनिटं. मी आधी 8वीच्या पण मुलांचं करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी सगळ्यांशी कॉमन पण मला एक गोष्ट सांगायची ती मी बोलेल. 8वीच्या मुलांनी पुढे या आता. हा, एक एक जण नाव सांगा मुलांना 8वीचे. सर मी काय म्हणते, हे मोकळ्या जागेमध्ये किंवा वरती टेरेसवर वगैरे म्हणजे जिथे कुठे नेटवर्क चांगलं आहे तिकडे फक्त ही आपली 6-7च मुलं आहेत ना, ह्यांना घेऊन गेलं असतं तरी चाललं असतं. तिथे वर्गामध्ये बहुतेक एवढं नेटवर्क व्यवस्थित नाहीये. चला इकडे तिकडे या बसलोय. सर आता 2च जण राहिलेत. हा, दोघांनाच फक्त बोलवा, बाकीच्यांचे तर हा. झाले. बेटा नावं सांगा आपापली. विद्या. विद्या. अच्छा, तुझं काय नाव आहे बेटा? धीरज. नाही कळलं, परत बोल. धीरज. धीरज. दिवेश. दिवेश. अच्छा, ओके. दिवेश. दिवेश, ओके. मला सांगा तुम्हा दोघांना काय करायचंय, कशात करिअर बनवायचंय, काय बनायचंय बेटा? शिक्षक बनायचंय तुला. कुठल्या विषयाची? हिंदी. परत बोल. हिंदी विषय. हिंदी. ओके, गुड गुड, व्हेरी गुड. बेटा तुला? शिक्षक. कुठल्या विषयाचा? मराठी. अच्छा, मराठी विषयाचा शिक्षक बनायचंय तुला. ओके, छान, व्हेरी गुड. अच्छा, आता सर माझा आवाज मला नाही माहिती सगळ्या मुलांपर्यंत पोहोचतोय की नाही. जर नसेल पोहोचत तर तुम्ही त्यांना सांगा परत हवं तर. मुलांनो, हो. तुम्हा सगळ्यांना खास करून ज्यांना 10वी नंतर सायन्स घ्यायचंय तर तुम्हाला सायन्स आणि मॅथ्सचे जे पुस्तक आहे तुमचं त्याच्यामध्ये बघा कंसात इंग्रजीमध्ये त्यांचे शब्द दिलेत, ते आतापासूनच पाठ करावे लागतील, नाहीतर तुम्हाला पुढे जाऊन काही कळणारच नाही की काय चाललंय आपलं, है ना. कारण 10वी पर्यंत आता तुम्ही सगळं मराठीतून शिकताय आणि डायरेक्ट 11वी-12वीला सगळं इंग्लिश मधून असतं, तर ते कळत नाही मग काय चाललंय. तर तुम्हाला शब्दार्थ फ्री टाइम मध्ये टाइम वेस्ट न करता, वेळ वाया न घालवता तुम्हाला शब्दार्थ पाठ करायचे. बाकी तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. मी परत एकदा तुम्हाला असंच 1-1.5 महिन्याने वगैरे कदाचित भेटेल. सर तसं सांगतील तुम्हाला. आता तुम्ही तुमच्या वर्गामध्ये गेला तरी पण चालेल. तुमचं काय आता झालंय, जेवणाची सुट्टी झालीये का? अच्छा, चालेल. सर तुम्ही ना जिथे रेंज असेल त्या ठिकाणी एका जागेला बसून घ्या ना. बाकी मुलांना जेवण करूया. चालेल, मुलांना पाठवलं तरी चालेल. हा मॅम. हा सर, माझा आवाज येतो तुम्हाला? येतोय. तुम्ही बसलेला आहात सर? नाही, उभा आहे ना, रेंज नाही त्यामुळे. रेंज नाही त्यामुळे. बरं ठीक आहे, मी सर तुमचं लवकर उरकायचा प्रयत्न करते. ऍक्च्युली झालंय काय ना, हे मुलांना व्यवस्थित, आता त्यांनी नक्की व्हिडिओ बघितले असतील, आपल्याला काही कल्पना नाहीये. पण ना आपण आता असं करूयात की जेव्हा तुमचा इंटरनेटचा इश्यू वगैरे सॉल्व्ह होतोय तर त्यावेळी प्लीज ट्राय करा की तुम्ही रेग्युलर मुलांना व्हिडिओ दाखवचाल. कारण आता जवळजवळ बघा
अर्ध सत्र संपल्यावर तुमच्याकडे सगळे शिक्षक आले असतील. पहिल्या फर्स्ट टर्म मध्ये तुमच्या शाळेमध्ये खूप सारे टीचर्सची कमतरता असेल, हो बरोबर आहे? तर अशा वेळी मग तुमच्यासाठी हे व्हिडिओज जे आहे ते खूप युजफुल होते. इव्हन आता बरोबर. सुद्धा तुम्ही युट्यूब वरून त्यांना काढून दाखवू शकता. जरी शिक्षक आले असले तरी त्यांचा मागचा जो बॅकलॉग आहे, राहिलेला जो सिलेबस आहे, तो जर त्यांचा आपण करून नाही घेतला तर त्यांचा 8वी-9वी वाल्यांचा तर पायच भक्कम नाहीये. आताचं जे हो मिस हो पुढचं कसं येणार मग त्यांना? हो तर खरंय बघा, खरंय. तुमच्या स्पेस मध्ये कसे त्यांना व्हिडिओ दाखवू शकता. आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की व्हिडिओ दाखवताना त्यांना ना लाईनीने व्हिडिओज दाखवा सर. जसं हो की हो एकच धडा जे आहे ते एका व्हिडिओत पूर्ण नाही होत शिकून. तर आपल्या हो हो प्रत्येक विषयाचे भाग 1, भाग 2 असे बनलेले आहेत. तर त्यांच्या बरोबर जे आहे ते लाईनीने त्यांना दाखवा. तर हो ही एक महत्वाची गोष्ट होती. सर मला सांगा की आपल्या शाळेची पट किती आहे 8वी, 9वी, 10वीची? 8वी 9वी 10वी 100-120च्या दरम्यान आहे. अच्छा. ओके. म्हणजे 40-45 अशी मुलं आहेत एका हो वर्गात. हो हो अच्छा. आणि आता सध्या तुमच्याकडे 8वी ते 10वी मध्ये एखाद्या विषयासाठी टीचरच नाहीये असं काय आहे का? नाही, सर्व टीचर आहेत. टीचर आहेत. ओके. सर मराठी मीडियम आहे ना तुमचं? हा मराठी मीडियम आहे. 11वी 12वी आहे? नाही, 11वी फक्त 12वी 10वी नाही. पर्यंत. अच्छा, फक्त 10वी पर्यंतच आहे. सर हे जे सगळे विद्यार्थी आहेत हे आदिवासी विद्यार्थी आहेत? येस येस. अच्छा. आणि हे सगळ्यांचे पालक शेती, मजुरी असंच करतात? हो हो शेती आणि मजुरीच करतात. अच्छा. कुणी हा हा बोला सर. हा फक्त शेती आणि मजुरीच करतात. त्यांचे आई वडील काय बिझनेस वगैरे काहीच नाही त्यांच्याकडे किंवा कुठल्याही नोकरीवर नाही आहेत. बरं, ठीक आहे. सर मला सांगा, समजा म्हणजे हे अंदाजेच उत्तर द्या जरा, इकडचे तिकडची आपली गावातली आपल्याला माहिती मिळते त्यानुसार, की तुमच्या शाळेमधून समजा 50 विद्यार्थी पास आउट होतात 10वीला हो हो असतील, की म्हणजे ज्यांनी कॉलेज केलं किंवा कॉलेज करता करता मधूनच सोडून दिलं किंवा कॉलेज व्यवस्थित पूर्ण झालं पण नाही मिळाली. म्हणजे कुठे कोणत्या तरी कारणाने काहीच नाही जमलं म्हणून जे विद्यार्थी त्यांच्या पालकांसारखंच शेतीकडे वळले. असे किती विद्यार्थी असतील? म्हणजे ज्यांना शिक्षणाचा जवळपास काही फायदाच नाही झाला एकंदरीत असं. हा तरी असे किती असतील? असे बरेच असतील ना. तरी 30-40% तरी राहतातच. 30-40% तरी असेच असतात. हो म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 60% मुलांना. हॅलो. हा सर, हा मी तेच म्हणत होती. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 60% मुलांना तरी कमीत कमी शिक्षणाचा फायदा होतोय त्यांच्या आजीविकेसाठी जगण्यासाठी. हो 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 नक्कीच नक्कीच. हो. अच्छा. सर मला अजून एक हा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या शाळा तर मी बघते बॅकग्राऊंड मध्ये की चांगली दिसते. मुलांसाठी मुलींसाठी जे हॉस्टेल आहे ती पक्की कन्स्ट्रक्शन केलेली बिल्डिंग आहे? हा दोन्ही तिन्ही बिल्डिंग पक्के आहेत. अच्छा. मुलींचं हॉस्टेल पक्का आहे, मुलांचंही पक्का आहे आणि शाळा बिल्डिंग ही पक्की आहे. तिथे लाईट, पाणी, स्वच्छ वॉशरूम ह्या सगळ्या सुविधा आहेत? सर्व सुविधा आहेत, चांगल्या आहेत. ओके. सर तुमच्या शाळेमध्ये इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे पण लाईटीचं कसं आहे? लाईट असते का? लाईट पण आता लोड शेडिंग सुरू होईल. जसं उन्हाळा येत जाईल ना त्या पद्धतीनं लोड शेडिंग राहील. कधी कधी पूर्ण दिवसही नाही राहत लाईट. ठीक आहे. सकाळी 9 वाजेला गेली तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लाईट येते. लाईटचाही प्रॉब्लेमच आहे. हॅलो.
हा सर, माझा आवाज येतोय आता? हा, आता येतोय. हा, मी म्हंटल मग लाईट साठी आपल्याकडे इन्व्हर्टर किंवा सोलार वगैरे असं काही नाहीये. नाही, काहीच नाही. ऑफिस कडून परवानगी नाही भेटत आपल्याला त्यासाठी. सोलर किंवा इन्व्हर्टर घेण्यासाठी परमिशन नाही भेटत आपल्याला, त्यामुळे आपल्याला खरेदी बी करता येत नाहीये. ओके ओके सर, ठीक आहे ठीक आहे. पण काही शाळांमध्ये त्यांनी परवानगी दिलेली, तर त्यांनी काही केलं. ठीक आहे, बघूया सर आपण ह्यासाठी काय होऊ शकतं. हो हो. सर मला सांगा की तुम्ही तुमच्या शाळेतर्फे तुम्हाला आता काय काय शाळा चालवताना लाईटच्या व्यतिरिक्त त्या सुविधांच्या व्यतिरिक्त अजून काय काय problems आहेत? हॅलो. हा सर, मी म्हंटल की लाईट आणि इंटरनेटच्या इश्यूच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रॉब्लेम आहेत का शाळा चालवताना? नाही, तसं काही इश्यू नाही आहे दुसरं की. तर फक्त ते मेन प्रॉब्लेम आहेत. म्हणजे आपला यू कॅटॅपुल्टचं सेशन चालतं त्यासाठी तेच कारणीभूत आहेत, दुसरं काही नाही. दुसरा काही प्रॉब्लेम नाहीये. नाही. ठीक आहे ठीक आहे सर, मी ना एक प्रश्न विचारते की पुढे जाऊन समजा आपण मुलांना ना असे लॅपटॉप दिले की ज्याला इंटरनेटची गरज नाही, समजा त्याच्या आतमध्येच आपण कंटेंट टाकून दिलं मुलांना, हा. तर शाळेच्या तासांमध्ये ते शक्य नाही कारण शाळा चालू आहे. तर हो. राहिलेला संबंध मग संध्याकाळी हॉस्टेलचाच. हा. हॉस्टेलवरती जर त्यांच्या हातामध्ये आपण लॅपटॉप दिले तर इथे दोन गोष्टी आहेत. पहिली हा. गोष्ट, ते मुलांनी व्यवस्थित हाताळायला पाहिजेत. असं नको व्हायला की लॅपटॉप करून टाकला. बरोबर बरोबर. दुसरी गोष्ट सर, आपल्याला त्यांचं टाइम टेबल बनवायला लागेल, कारण एका लॅपटॉपवर एका वेळी 5 विद्यार्थी जास्तीत जास्त अभ्यास करू शकतील हो हो. एकत्र. तर मग अर्धा तास ह्या 5 विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, दुसरा अर्धा तास ह्या 5 विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, असं करून आपल्याला विद्यार्थ्यांचं टाइम टेबल बनवावं लागेल. हो तर हो. मग फ्युचरमध्ये असं करायचं म्हटलं तर तुमच्याकडून आम्हाला सपोर्ट मिळेल का? मिळेल ना, नक्कीच. नाही, पण मग तिथे हॉस्टेलमध्ये तुम्ही शिक्षक तर नसतात, मग ती निगराणी कोण ठेवणार मुलांवर? ते व्यवस्थित अभ्यास करतात की नाही, अ, ते वेळापत्रक फॉलो होतोय की नाही? अधीक्षक आहेत, अधीक्षक जातात तसे, आणि कर्मचारी पण जातात अधूनमधून, फेरफटका मारतात हॉस्टेलमध्ये. आणि दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांना जर 2 विद्यार्थ्यांना त्या लॅपटॉपची किंवा याची जबाबदारी सोपवली तर ते चांगल्या पद्धतीनं तसं निभावतात ती. बरं, ठीक आहे, चालेल सर. मी ना हे नोट करून घेते. आपली निजामपूरची शाळा आहे ना, मी हे नोट हो करून घेते की असं असं करू शकतो आपण म्हणून. आणि हो हे तुम्ही महत्वाची गोष्ट प्रिन्सिपल सरांशी बोला की मॅम असं हो असं हो म्हणत होत्या, मग असं असं करावं लागेल. आणि हे काय लॅपटॉप लाईटचा पण इश्यू नाही होणार, कारण लाईट असताना तुम्ही लॅपटॉप चार्ज करून ठेवू शकता. हो हो हो. ओके. चालेल, मी सरांशी बोलतो. सरांना तसं तुम्हाला कॉल करायला लावतो मग. आणि सरांसोबतही तुम्ही चर्चा करून घ्या त्या पद्धतीने. हो हो. ओके. चालेल सर, ठीक आहे. माझे ओके. महत्वाचे जे प्रश्न होते ते सगळे तुम्हाला विचारून झालेत. आणि काही लागलं तर मग मी सरांना फोन करेल. हो हो. आणि आपला जो युट्यूबचा यू कॅटॅपुल्टचा जो चॅनल आहे, तो जर तुम्ही हां. सबस्क्राईब नसेल केला, आपल्या युट्यूबवर नॉर्मली जाऊन यू कॅटॅपुल्ट जे दिसतात बॅकग्राऊंड मध्ये, हो हो हो. UCTA टाकलं तरी ते दाखवतो. तर हो ते हो. तुम्ही प्लीज, तुमचे शाळेचं शिक्षकांचा ग्रुप असेल ना, माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये तुम्ही लिंक शेअर करून सगळे टीचर्स त्याला सबस्क्राईब करून घ्या. हो हो. चालेल चालेल. ओके. ठीक. चालेल सर, मग आपण ही मीटिंग संपवू शकतो. मी सरांशी मग कॉन्टॅक्ट करेल जर कधी काही गरज पडली तर. ठीक हो आहे. हो. त्यांना ठीक फक्त आहे. जेव्हा पण दाखवाल लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवा. तर आता मुलांना काही उत्तरं देताच नाही आली, कारण हां. मुलांना समजलेलंच नाहीये काय. नीट काहीच नाही समजले त्यांना. तर काही हरकत नाहीये, पण कमीत कमी येणाऱ्या सत्रासाठी तरी त्यांना आपण प्रिपेअर करूया. आणि ओके सर, मॅम. दुसरी महत्वाची गोष्ट जी तुम्हाला प्रिन्सिपल सरांना कन्वे करायची आहे, ती हो म्हणजे हो. कॅटॅपुल्टचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहायला सांगा त्यांना. हो कारण हो मध्ये डिसेंबरमध्ये आपण लोधा स्कॉलरशिप बद्दल सगळ्या शाळांना अनाऊन्स करून, आता 7 फेब्रुवारीला ती परीक्षा आहे.
आणि मला हो, हो. वाटतं तुमच्या शाळेमधून तुम्ही फॉर्म नाही भरलाय बहुतेक. हो 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 ते तुम्ही नाही मिस भरलेलं आहे. हा, मग ते तुम्ही मिस केलं आणि ती स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे माहिती आहे ऑनलाईन आहे. ऍप्लिकेशनची पण काही फीज नाही. आणि एखाद्या जरी मुलाने ती परीक्षा क्रॅक केली तर त्यांचा सगळ्या उच्च शिक्षणाचा खर्च हे लोधा फाउंडेशन वाले देणार. हो हो एकही पैसा मुलाला नाही द्यायचा आहे. पूर्ण अगदी त्याची डॉक्टरेट पीएचडी करायची असली तरी सुद्धा. सो दिस वॉज व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी. तर या म्हणून नेक्स्ट टाइम साठी थोडंसं ऍक्टिव्ह राहायला सांगा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती. ओके 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 ठीक आहे सर, ठीक आहे. ठीक आहे मॅम. चालेल सर, थँक्यू सो मच. काय लागलं तर मी कॉल करेन. तुम्ही लिव्ह ओके केलं तरी चालेल. हो.